नमस्कार मंडळी, आपला चॅनल आहे भटकंती MH12. आपलं सरचे स्वागत. आपण आज चाललो आहे कानिफनाथ दर्शनासाठी. चला तुम्हाला कानिफनाथाचं दर्शन करावं. आज आपण पुणे जिल्ह्यातील एक प्रसिद्ध निसर्गरम्य आणि धार्मिक महत्त्व असलेल्या कानिफनाथ गडावर चाललो आहोत. फुरसुंगी मंतरवाडी रोडला सर्वात मोठे कापड मार्केट पाहायला मिळते. पालखी मार्गाचे रस्ता रुंदीकरणाचे काम जलद गतीने चालू असलेले नजरेस पडते. कानिफनाथ गड हा पुणे जिल्ह्यातील पोपगाव परिसरात वसलेला आहे. पुण्यापासून सुमारे 30 ते 35 किलोमीटर अंतरावर असलेले हे ठिकाण एका दिवसाच्या सहलीसाठी अतिशय योग्य ठिकाण आहे. नमस्कार मंडळी, आपण पोहोचलो आता वडकीमध्ये. भेकराईनगर, मंतरवाडी, उरुळी फाटा, वडकी, दिवेघाट, सासवड, तांबळी असं आपण बोबगाव मार्गे कानिफनाथाच्या दर्शनाला जाणार आहे. प्रवास करत करत आपण दिवेघाटाच्या पायथ्याशी येऊन पोहोचतो. दिवेघाटामध्ये रस्ता रुंदीकरणाचे काम चालू असल्या कारणाने वाहने सावकाश चालवावी. दिवेघाटातून लवकरच श्री संत श्रेष्ठ ज्ञानदेव महाराज पालखी सोहळा आणि वैष्णवांचा मेळा पायी पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे. दिवेघाट चढून आल्यावर आपल्याला भल्या मोठ्या स्वरूपात शांत चित्तेने उभे असलेले पांडुरंगाचे दर्शन होते. या मूर्तीची स्थापनेची संकल्पना श्री विजय बाबूराव कोल्हापुरे यांची आहे. त्यांनी भाविकांना दर्शन घेण्यासाठी स्वतःच्या जागेमध्ये ही मूर्ती स्थापन केली आहे. आता आपण आलो होतो विठ्ठल मूर्तीच्या इथं. विठ्ठल मूर्तीचं शूट वगैरे करून झालेलं आहे. थोड्याच दिवसात इथं माऊलींची पालखी येणार आहे, तर आपण पालखीचं सुद्धा व्लॉग बनवणार आहे. आपल्या प्रवासातील सोबती TVS ज्युपिटर घेऊन आपण पुढील प्रवासाला लागलो. प्रवास करत करत आपला प्रवास सासवड नगरीमध्ये येऊन थांबला. सासवड नगरीमध्ये आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आपण पुढील प्रवासासाठी लागलो. आपण आलो आता कानिफनाथ गडाच्या प्रवेशद्वाराजवळ. आता आपण इथून गडावरती जाणार आहे. गड इथून साधारणतः 4-5 किलोमीटर आहे. जर तुम्ही ट्रेकिंगचे शौकीन असाल तर हा ट्रेक तुमच्यासाठी उत्तम आहे. हा ट्रेक सोपा ते मध्यम स्वरूपाचा असून नवीन ट्रेकरसाठी सहज पूर्ण करता येणार आहे. डोंगर चढण्यासाठी साधारणतः 45 ते 60 मिनिटे लागतात. बोबगाव रस्ता पास करून पुढे आल्यानंतर कानिफनाथ गडाला जाण्यासाठी छोटासा घाट मार्ग आहे. घाट मार्ग चढून आल्यावरती कानिफनाथ गडाचे मुख्य प्रवेशद्वार आपले स्वागत करते. मंडळी, आपण आता कानिफनाथला पोहोचलेलो आहे. कानिफनाथ गडाकडे जाण्यासाठी साधारणतः 80-90 पायरी चढायला लागते. हा आमचा येडा मित्र आहे. स्थानिक परंपरेनुसार कानिफनाथ महाराजांनी या डोंगरावर तपश्चर्या केली. त्यानंतर येथे त्यांचे पवित्र स्थान विकसित झाले. कानिफनाथ गडाला भेट देण्यासाठी पावसाळा आणि हिवाळा हा सर्वोत्तम काळ मानला जातो. जून ते फेब्रुवारी या कालावधीत येथील वातावरण अत्यंत आल्हाददायक असते. काळानुसार मंदिराचा विस्तार झाला आणि आज हे मंदिर पुणे परिसरातील प्रमुख धार्मिक स्थळांपैकी एक मानले जाते. आत्ता आपण कानिफनाथ गडाला चढायला सुरुवात केलेली आहे.
आजही महाराष्ट्रातील हजारो भाविक दर्शनासाठी येथे येतात. कानिफनाथ गडाची चढाई एकदम पुरावरती आहे. नाथ संप्रदाय हा योग, साधना, अध्यात्म आणि लोककल्याण यांचा संदेश देणारा प्राचीन संप्रदाय आहे. ही श्रद्धा अनेक वर्षापासून भाविकांमध्ये जपली गेली आहे. गाभाऱ्यात प्रवेश केल्यानंतर एक वेगळी शांतता जाणवते. कानिफनाथ महाराजांचा जन्म हत्तीच्या कानातून झाला असल्या कारणामुळे त्यांना कानिफनाथ असे नाव पडले. डोंगराच्या माथ्यावर वसलेले मंदिर आणि सभोवताली पसरलेला सह्याद्रीचा निसर्ग मन मोहून टाकतो. कानिफनाथ महाराज हे नवनाथ संप्रदायातील 9 महान सिद्धयोगींपैकी एक होते. येथे कानिफनाथ महाराजांचे पवित्र स्थान असून अनेक भक्त ध्यान करतात, प्रार्थना करतात आणि मनशांतीचा अनुभव घेतात. मित्रांनो, कानिफनाथ गड हा केवळ एक डोंगर नाही, तर श्रद्धा, अध्यात्म, इतिहास आणि निसर्ग यांचा सुंदर संगम आहे. जर तुम्ही पुण्याजवळ एखाद्या शांत, पवित्र आणि सुंदर ठिकाणाच्या शोधात असाल तर कानिफनाथ गडाला नक्की भेट द्या. आपण गड उतार होऊन परतीच्या प्रवासासाठी लागलो. परतीच्या प्रवासामध्ये आपण पोटपूजेसाठी, मिसळचा आस्वाद घेण्यासाठी सासवडची फेमस शकुंतला मिसळला भेट दिली. या हॉटेलला जुन्या काळातील वाड्याचे स्वरूप दिल्यामुळे जुन्या काळात जाऊन आल्याचे समाधान मिळते. हॉटेलमध्ये प्रवेश केल्यानंतर श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. या हॉटेलचे सुशोभीकरण आकर्षणाचे केंद्र आहे. गर्दी असल्या कारणाने हॉटेलच्या स्टाफची लगबग गडबड सुरू होती.
भलं मोठं पातेलं सॅम्पल तयार करून ठेवण्यात आला होता. आपल्यासाठी सुद्धा मिसळ आली होती. मिसळवरती ताव मारून आपण पुढील प्रवासासाठी लागलो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच महाराष्ट्रातील ऐतिहासिक, धार्मिक आणि पर्यटन स्थळांची माहिती पाहण्यासाठी आपल्या भटकंती MH12 या चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन भटकंतीमध्ये. तोपर्यंत राम राम.